बार्शी तालुक्यातील शेळगाव हे मराठवाडा हद्दीलगतचे सीमावर्तीय भागातील गाव आहे। या गावातून मराठवाड्यातील तुळजापूर, काटी, सावंतवाडी आणि वाणेवाडी आदी महत्त्वाच्या गावाला जाणारा रस्ता आहे। हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। हा रस्ता शेळगाव या गावाच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यातून पुढे मराठवाड्याला मिळतो। शिवाय सोलापूर बार्शी या महामार्गाला देखील तो रस्ता मिळतो। त्यामुळे या रस्त्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आदींच्या माध्यमातून मोठी दळणवळण सुरू असते। हा रस्ता गेली 25 ते 30 वर्षांपासून वाहतुकीस योग्य नाही। रस्त्यावर पूल नसल्याने रस्ता अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो। रस्त्याच्या कडेला काटेरी झाडाझुडपांनी वेढा दिला आहे, त्यामुळे रस्ता दिसत नाही। चिखल होत असल्याने दुचाकी वाहनं, बैलगाडी आदी वाहनं जाता येत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वाणेवाडी लगतच्या परंतु शेळगाव हद्दीतील बसवेश्वरनगर भाग 1 आणि 2 मधील रहिवासी, शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शाळकरी मुलं, व्यापारी यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। सध्या शेळगाव पाझर तलाव संततधार पावसामुळे तुडुंब भरला असून त्याचा सांडवा दुतर्फा वाहत आहे। त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत। दिवसेंदिवस नागरिकांमध्ये असंतोष आणि संताप वाढत आहे। हा रस्ता दुरुस्त होऊन मिळावा म्हणून शेळगाव, वाणेवाडीमधील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसंच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाय स्थानिक शेतकरी यांनी प्रशासनाला अनेक लेखी निवेदनं दिली आहेत, परंतु प्रशासन मात्र सुस्त आहे। सीमावर्तीय भागातील रस्ता असल्याने अधिकार क्षेत्राच्या कारणावरून प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे याचा उद्रेक स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गात वाढत आहे। 79व्या स्वातंत्र्यदिनी लहान बालक, विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन या रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी देखील पुन्हा या अनोख्या आंदोलनातून रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे। जय जवान जय किसान। आज 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी आम्हा शाळकरी विद्यार्थ्यांना इथे पाणी असल्यास आम्हाला जाता येत नाही। इथून शेळगाव मध्ये आमची शाळा 1.5 किलोमीटर आहे। या शेतकऱ्यांना वाणेवाडीहूनच जावं लागते। या शाळकरी विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला विनंती आहे, हे बाल विद्यार्थी करत आहेत। या कालव्यातून पुढील 2026 या वर्षी 26 जानेवारी या दिवशी आम्ही शाळकरी विद्यार्थी या पक्क्या रस्त्यावरून वर पुलावरून आनंदाने व हसत खेळत जाऊ। आणखी एकदा प्रशासनाला विनंती करतो, आम्हा सर्व बाल विद्यार्थ्यांतर्फे